इयत्ता 9वी गणित भाग 1 यामधील वास्तव संख्या हा जो भाग आहे तो पाहतोय आपण। त्याच्यामध्ये आपण दोन प्रकारच्या संख्या असतात। वास्तव संख्या म्हणजे रिअल नंबर्स मध्ये, एक म्हणजे रॅशनल नंबर्स म्हणजे परिमेय संख्या आणि दुसरं म्हणजे इररॅशनल नंबर्स म्हणजे अपरिमेय संख्या। त्याच्यामध्ये रॅशनल नंबर्सचे प्रॉपर्टीज आणि त्याच्यावरची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत। आता दुसरा जो प्रकार आहे त्याच्यामधला अपरिमेय संख्या म्हणजेच इररॅशनल नंबर्स। आता कशाला म्हणतो आपण, तर ज्याचं वर्गमूळ घनमूळ वगैरे काहीही काढता येत नाही अशा ज्या संख्या असतात की ज्या कर्णी चिन्हामध्ये लिहिलेल्या असतात त्यांना आपण काय म्हणतो, अपरिमेय संख्या म्हणतो। मग आता हे अपरिमेय संख्येचंच रूप आहे, त्याला आपण म्हणणार आहे कर्णी किंवा त्याला म्हणतात सर। तर आता ही कर्णी किंवा सर म्हणजे काय असतं, म्हणजे हे ऍक्च्युली आहे अपरिमेय संख्या, फक्त त्याचं स्वरूप कसं असतं आणि त्याच्यामध्ये असलेली वेगवेगळी उदाहरणे कशी आहेत ते आपल्याला पाहायचं आहे। तर आता या ठिकाणी आपण त्यापूर्वी थोडीशी एक उजळणी करूया घातांकाची। तर घातांक हा जो भाग आहे हे आपल्याला 8वी मध्ये अगोदर झालेला आहे की जर 3 चा घातांक 5 असेल तर 3 ही संख्या आपण 5 वेळा लिहितो आणि त्यांचा गुणाकार करून किती आलेला आहे, 243 आलेला आहे हे असं आपण लिहितो। त्यानंतर जर 5चा वर्ग असेल, वर्ग म्हणजे घातांक 2 असेल तर त्याला आपण वर्ग म्हणतो। मग 5चा वर्ग असेल तर 5 गुणिले 5 म्हणजे त्याला आपण 25 करतो, म्हणजे 5चा वर्ग किती आहे, 25 आहे। म्हणजे जेवढा घातांक असेल तितक्या वेळा आपण ती संख्या लिहित असतो। त्यानंतर 4चा घन आहे, 4 आणि त्याचा घन आहे 3 हा घातांक असतो त्यावेळी त्याला आपण घन म्हणतो। तर 4चा घन म्हणजे किती आहे, तर 4 ही संख्या किती वेळा लिहितो, 3 वेळा लिहितो, कारण त्याचा घातांक आहे 3 आणि त्यांचा गुणाकार करून उत्तर आलेलं आहे 64। अशाच प्रकारे पुढं 2चा घातांक 4 लिहिलेला आहे। आता ही संख्या ज्यावेळी आपण लिहितो त्यावेळी या संख्येमध्ये 4 ला आपण पाया म्हणतो आणि 3 ला आपण घात म्हणतो। 4 ला पाया म्हणतो आणि 3 ला घात म्हणतो। आता त्यानंतर आपण काय शिकलो की त्याचं जर आपण वर्गमूळ पण काढू शकतो, जसं घातांक करू शकतो तसं मूळ पण काढू शकतो। म्हणजे घाताच्या विरुद्ध क्रिया कुठली आहे, मूळ आहे। मग आता या ठिकाणी 243 मिळालेलं होतं, त्या 243 जर मला 5वे मूळ काढायचे असेल, त्याचे 5वे मूळ काढायचे असेल तर मला 243 ही संख्या मूळ अवयवांच्या स्वरूपामध्ये लिहिली पाहिजे। मग 243 ही संख्या मूळ अवयवांच्या स्वरूपामध्ये या प्रकारे लिहिलेली आहे। 3 गुणिले 3 असं 5 वेळा लिहिलं की ह्याचा गुणाकार 243 येतो, हे वरती आपण पाहिलेलं होतं। मग कोटी ह्याची 5 घातांक ह्याचा 5 होता, तसं इथं 5 आहे लिहिलेलं, म्हणजे 5वे मूळ काढायचं आहे। म्हणून 5 वेळा संख्या लिहिल्यानंतर त्या 5 मधल्या गटातला एक अवयव आपण बाजूला घेतो। इथं 25चं वर्गमूळ आपण 5 लिहितो, कारण 25चं काय होतंय की 5 गुणिले 5 असे अवयव पडतात। मग 5 गुणिले 5 म्हणजे 2 वेळा 5 आलेलं असतं आणि त्यामधला एकच आपण 5 काय करतो, वर्गमूळ म्हणून बाजूला घेतो। आता इथं 2 लिहिलेला नसतो कधीही, पण तो वर्गमूळ आहे हे आपण लक्षात घ्यायचं। म्हणजे इथं 2 लिहिलेला नसतो पण तो इथं 2 नेहमी असतोच, तर ते लक्षात ठेवायचं आहे की आपण त्या चिन्हामध्ये 2 हा कधीही लिहित नाही। दुसरे मूळ लिहिताना वर्गमुळाच्या चिन्हामध्ये 2 हे आपण कधी लिहित नाही। मग आता इथं आपल्याला माहितीये की 25चं वर्गमूळ 5 आहे, कारण 25 आपण 5 गुणिले 5 असं लिहितो, म्हणजे 2 वेळा 5 लिहितो कारण वर्गमूळ आहे आणि त्या 2 मधला एक 5 आपण बाहेर घेतो। तसं घन असेल तर काय करतो, घनमूळ सांगितलं तुम्हाला, 64चं घनमूळ काढायला सांगितलं तर 64चं घनमूळ 4 आहे हे माहिती आहे आपल्याला। आता 64चे मूळ अवयव आपण या स्वरूपामध्ये लिहिलेले आहेत, 2च्या स्वरूपामध्ये, कारण मूळ अवयव लिहितोय आपण म्हणून। मग 64चे मूळ अवयव असे लिहिले तर 2 ही संख्या 6 वेळा आलेली आहे। मग घनमूळ काढतो म्हणजे काय करतो आपण, घनमूळ म्हणजे या ठिकाणी 3 लिहिलेलं आहे। मग काय करणार आपण, 3 संख्यांचा एक गट करणार, 3 अवयवांचा एक गट करतो। तसंच इथे पण ह्या 3 अवयवांचा एक गट केलेला आहे। मग या पहिल्या गटातून 2 हा बाहेर आला, दुसऱ्या गटातून 2 आला आणि बेदुने 4 आलं, म्हणजे 64चं घनमूळ किती आहे, 4 आहे। क्यूब रूट ऑफ 64 इज 4। आणि हे जर उलट केलं आपण, 4चा घन केला तर, म्हणजे 4चा घन केला तर 4चा गुणाकार 3 वेळा केला तरी 64 येते। म्हणजे 64चे अवयव ह्या प्रकारे पण पडू शकतात, या प्रकारे पण पडू शकतात, परंतु आपण मूळ अवयव असल्यामुळे या प्रकारे लिहित असतो। त्यानंतर या ठिकाणी 2चा घातांक 4 आहे आणि तो 16 आलेला आहे, तसं 16चे चौथे मूळ काढलेलं आहे या ठिकाणी।
मग 16चे चौथे मूळ काढण्यासाठी 16चे मूळ अवयव या प्रकारे लिहिलेले आहेत 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 2 ही संख्या 4 वेळा आलेली आहे. तर चौथे मूळ काढायचं असेल तर 4 अवयवांचा एक गट करायचा आहे. 5वे मूळ काढत असताना 5 अवयवांचा एक गट करायचा आहे. वर्गमूळ काढत असताना 2 अवयवांचा एक गट करायचा आहे. घनमूळ काढत असताना 3 अवयवांचा एक गट करायचा आहे. ह्या 3 अवयवांचा एक गट किंवा ह्या 3 अवयवांचा सुद्धा एक गट केला तरी सुद्धा 4 आपल्याला घनमूळ मिळू शकतं. हा जो घातांकाचा नियम आहे ते आपण मूळ काढण्यासाठी उलट पद्धतीने वापरत असतो. आता हे जर आपल्याला समजलं तर आपण पुढे कर्णी किंवा सरळ म्हणजे काय हे समजून घेऊ शकतो. तर आता आपण घातांकामध्ये लक्षात घ्या, 5वा घातांक असेल तर 5 वेळा लिहितो. 5वे मूळ काढताना सुद्धा 5 वेळा अवयव 5 वेळा संख्या लिहून त्यातला एक अवयव बाजूला घेतो. वर्ग असेल तर 2 वेळा लिहितो. वर्गमूळ काढताना 2तला एक बाहेर घेतो. घन असेल तर 3 वेळा लिहितो. घनमूळ काढताना 3तला एक अवयव बाहेर घेतो. चौथे मूळ असेल तर 4 वेळा लिहितो आणि घातांक 4 असेल तर 4 वेळा लिहितो आणि जर चौथे मूळ असेल तर 4 पैकी एक गट चौघांचा एक गट करतो आणि त्यातला एक अवयव बाहेर घेतो. ही दोन्ही क्रिया एकमेकांवरती अवलंबून आहे. आता यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, कर्णी या संकल्पनेकडे बघूया आपण. म्हणजे कर्णी किंवा सरळ ज्याला इंग्लिशमध्ये सरळ म्हणतात ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर आपल्याला माहितीये की ही संख्या ही जी लिहिलेली आहे ही संख्या मी इथे या प्रकारे लिहिलेली आहे. 64च्या ऐवजी ए लिहिलेला आहे, इथे n आहे आणि हे आपलं कर्णी चिन्ह आहे. ज्याला आपण वर्गमूळाचं चिन्ह म्हणत होतो त्याला ऍक्च्युली कर्णी चिन्ह असं म्हणतात. तर हे जे चिन्ह आहे ते कर्णी चिन्ह आहे. या ठिकाणी आता 3 घटक आपल्याला दिसत आहेत. हे n दिसत आहे, ए दिसत आहे आणि हे चिन्ह दिसत आहे. या 3 चिन्हांचा अर्थ काय तो या ठिकाणी बघूया आपण. हे जे चिन्ह आहे ह्याला कर्णी चिन्ह किंवा रॅडिकल साइन म्हणतात. या चिन्हाला कर्णी चिन्ह किंवा रॅडिकल साइन म्हणतात. ए ही जी संख्या आहे आत तिला म्हणतात कर्निस्थ संख्या. कर्णीच्या आत आहे म्हणून तिला म्हणायचं कर्निस्थ संख्या किंवा त्याला म्हणायचं आहे रॅडिकंड. आणि n जी इथं लिहिलेली आहे बघा, ही जी इथं आपला व्ही सारखा आकार तयार झालेला त्याच्यामध्ये लिहिलेली असते ही, ह्या n ला म्हणायचं आहे कर्णीची कोटी किंवा त्याला म्हणायचं आहे ऑर्डर ऑफ द सर्ट. कोटी किंवा ऑर्डर असं त्याला म्हणतात. म्हणजे घातांकामध्ये जसं आपण ह्याला घात म्हणतो तसं ह्याला आता आपण कोटी म्हणायचं आहे. म्हणजे मूळ म्हणत होतो की नाही आपण, 3रे मूळ, 5वे मूळ, वर्गमूळ, घनमूळ हे शब्द वापरत होतो, त्याच्याऐवजी त्याला आता आपण कोटी म्हणायचं आहे. म्हणजे ही जी संख्या आहे इथे लिहिलेली हिला काय म्हणतात, कोटी म्हणतात किंवा ऑर्डर म्हणतात, ऑर्डर ऑफ द सर्ट. तर हे 3 महत्वाच्या गोष्टी आहेत आणि विशेष करून आपल्याला कोटी ओळखता आली पाहिजे. तर आता त्या पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट जो आहे 2.3 सराव संच 2.3 आहे त्याच्यामध्ये आपल्याला पहिलाच प्रश्न विचारलेला आहे की कर्णीची कोटी लिहा, राईट द ऑर्डर ऑफ द सर्ट. तर त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण दिलेलं आहे बघा, या प्रकारे उदाहरण दिलेलं आहे. वर्गमूळाच्या चिन्हामध्ये 7 लिहिलेलं आहे आणि इथे 3 लिहिलं आहे. मग ह्याच्यामध्ये कोटी कोणती ह्या कर्णीची, तर ही जी 3 आहे ही 3 त्याची काय आहे, कोटी आहे. या उदाहरणामध्ये कोटी आहे 3. याच्यामध्ये आता हे जे 5 आहे ते बाहेर आहेत. हा जो मधला भाग आहे इथला हा व्ही सारखा, इथं काहीच लिहिलेलं नाहीये. आणि मग अशी तुम्हाला सांगितलं की मी ज्यावेळी आपण वर्गमूळ म्हणतो त्यावेळी तिथं आपण कधीही 2 लिहित नाही, पण ऍक्च्युली ते तिथं 2 असतं. म्हणजे इथं काहीच लिहिलेलं नाही, याचा अर्थ इथं किती आहे, 2 आहे. म्हणजे या कर्णीची कोटी 2 आहे. म्हणजेच ऑर्डर ऑफ द सर्ट इज 2. म्हणजे 5 येणार नाहीये, 2 येणार आहे. इथं लिहिलेलं नसतं तिथं आपण 2 लिहायचं आहे. याची किती येणार आहे ऑर्डर किंवा कोटी, 4 येणार आहे. ही जी 4 आहे ही 4 येणार आहे. इथे पुन्हा काहीच लिहिलेलं नाहीये म्हणजे इथं आपण काय करायचं आहे, 2 घ्यायचं आहे आणि याची ऑर्डर किती आहे किंवा कोटी किती आहे, 2 आहे. इथे दिसतंय तुम्हाला 3 लिहिलेलं, त्यामुळे या सर्टची ऑर्डर किंवा या कर्णीची कोटी किती आहे, 3 आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, तर कर्णीची ऑर्डर ओळखता आली पाहिजे. समोर लिहिलेली असते, अगदी सोपं आहे. या प्रकारे आपण ह्या कर्णीच्या म्हणजे सर्टच्या काही संकल्पना पाहिलेल्या आहेत. आता सराव संच मध्ये सुद्धा आपण काही उदाहरणे सोडवणार आहोत. आता आपण ह्याच्यामधला एक सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे की अत्यंत महत्वाचा असा भाग आहे कर्णीचे सोपे रूप किंवा सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द सर्ट.
हा जो महत्वाचा भाग आहे तो आल्याशिवाय आपल्याला कुठलंही उदाहरण करणीशी संबंधित असलेले इथून पुढचं सोडवता येणार नाही. मग हे करणीचं सोपे रूप द्यायचं म्हणजे काय करायचं आहे, तर इथं आपल्याला तेच करायचं आहे, वर्गमूळ किंवा घनमूळ किंवा चौथे मूळच काढायचं आहे. फक्त आता ह्या करणीच्या संख्या आहेत म्हणजे अपरिमेय संख्या आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये काय होतंय ते आपल्याला बघायचं आहे. आता तर सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड करायचं आहे आपल्याला, म्हणजे करणीचे सोपे रूप काढायचं आहे. हे करणीचे सोपे रूप आपल्याला यायलाच पाहिजे. साधं थोडक्यात वर्गमूळ घनमूळ काढायचं आहे, याच्यापेक्षा वेगळं काही करायचं नाही. मग आता हे करण्यासाठी आपण काय काय केलं होतं बघा, की जर तुम्हाला मगाशी आपण बघितलं की 25 जर वर्गमूळ काढायचं असेल तर आपण काय लिहितो, 25 5 गुणिले 5 असं लिहितो आणि त्या दोन पैकी 5 हा अवयव बाहेर घेतो. घनमूळ काढायचं असेल तर एखादी संख्या किती वेळा लिहितो आपण, 3 वेळा लिहितो, तिघांचे गट करतो, एक संख्या बाहेर घेतो. म्हणजे वर्गमूळ घनमूळ काढायची जी क्रिया आहे तीच या ठिकाणी करायची आहे. फक्त आता हे करत असताना आपण 2-3 प्रकार पाहिलेले होते. काही जण शिडी पद्धतीने म्हणजे उभ्या पद्धतीने मुळावयव काढतात, काही जण आडव्या पद्धतीने मुळावयव काढतात, आणि तिसरी जी पद्धत आहे ती जर तुम्हाला ह्या वर्गसंख्या माहित असतील म्हणजे माहित असणंच गरजेचं आहे, कारण संच प्रकरणामध्ये सुद्धा ह्या संख्या आपण पाहिलेल्या आहेत. तर या वर्गसंख्यांच्या पाड्यामध्ये जर ह्यातली एखादी संख्या असेल तर ती त्या स्वरूपामध्ये मांडून सुद्धा आपण काय करू शकतो, त्याचं सिंपल फॉर्म लिहू शकतो किंवा सोपे रूप लिहू शकतो. तर आता आपण एक थोडंसं उदाहरण एक नमुना म्हणून बघूया की पहिली संख्या दिलेली आहे 48. आता आपल्याला जे करायचं आहे शक्यतो ते वर्गमुळाच्या संख्यांचंच करायचं आहे, तरी पण आपण नमुना म्हणून पुढे 1-2 उदाहरणे घेतलेली आहेत. तर पहिल्यांदा आपण 48 ही संख्या घेतली. 48 आता इथं काहीच लिहिलेलं नाहीये, म्हणजे ह्या करणीची ऑर्डर किंवा कोटी किती आहे तर 2 आहे. ज्यावेळी इथं काहीच लिहिलेलं नसतं त्यावेळी ह्या करणीची कोटी किती असते, 2 असते. म्हणजे 48 आपल्याला काय करायचं आहे, वर्गमूळ काढायचं आहे. आता आपल्याला तर माहितीये की 48 वर्गमूळ काही काढता येत नाही, म्हणूनच ही काय आहे, इरॅशनल नंबर आहे, म्हणजेच अपरिमेय संख्या आहे. पण आता ते कसं काढायचं ते आपण बघूया. आता आपण पहिली पद्धत आपली जी नेहमीची आहे ही सगळ्यांना माहिती असेल. 48चे आपण मुळावयव पाडतो. 2 दुणे 4, 2 चौक 8, 12, त्यानंतर 2 सक्क 12, नंतर 2 त्रिक 6 आणि 3 एके 3. अशा पद्धतीने आपण हे 48चे मुळावयव काढतो. हे मुळावयव काढता येणं आवश्यक आहेच, घातांकाचे नियम माहिती असणं आवश्यक आहे, हे जो मागचा भाग झालेला आहे तो येणं आवश्यक आहे, तरच आपण हे प्रकरण मग तसं अतिशय सोपं होईल. मग तर आता हे जे आलेले आहेत हे किती आहेत बघा, 2 2 2 2, 4 वेळा 2 आहेत ते लिहायचे आहेत. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि गुणिले 3, हा जो 3 आलेला आहे तो. आता वर्गमूळ काढायचा आहे म्हणजेच कितीचे गट करावे लागतील, 2-2 संख्यांचे गट करावे लागतील. मग ह्या दोघाचा एक गट झाला आणि ह्या दोघाचा एक गट झाला. आता काय झालं या ठिकाणी बघा की ह्या 2 गुणिले 2चा एक गट झालेला आहे, ह्याचं वर्गमूळ 2 निघालेलं आहे, या दोघांचा एक गट तयार झालेला आहे म्हणजे ह्याचं निघालेलं आहे. पण हा जो 3 राहिलेला आहे हा 3 एकटाच आहे, त्याला जोडीच नाहीये ना वर्गमूळ काढण्यासाठी. आणि मग हा जो एकटाच राहिलेला आहे त्याला तसंच करणी चिन्हामध्ये पुन्हा ठेवायचं आहे. हा महत्वाचा भाग इथला लक्षात आला का बघा, की ह्या दोघांचा एक गट पडलेला आहे, या दोघांचा एक गट पडलेला आहे, ह्या गटातला 2 आलेला आहे, या गटातला 2 आलेला आहे आणि ह्या 3चा मात्र गट तयार झालेला नाही किंवा 3 हा अवयव एकदाच आलेला आहे आणि म्हणून तो 3 आहे तो पुन्हा आहे तसा करणी चिन्हामध्ये लिहायचा आहे. आणि मग आपल्याला काय मिळालं, 2 दुणे 4 करणी चिन्ह 3, म्हणजे 48चं सिम्पलेस्ट फॉर्म काय मिळाला, 4 करणी चिन्ह 3 असा मिळाला ह्याचा. ही एक पद्धत झाली उभ्या पद्धतीने अवयव काढण्याची. त्यानंतर दुसरं उदाहरण आपण बघूया. 98 आहे हे. 98 तर 98चे आपण आडव्या पद्धतीने सुद्धा अवयव पाडू शकतो, हे पण माहिती आहे तुम्हाला. 98 बरोबर 2 गुणिले किती येणार आहे 49, त्यानंतर 2 गुणिले 49चे अवयव 7 गुणिले 7. अशा पद्धतीने आपण आडव्या पद्धतीने पण पाडतो. तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं जाते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता, फक्त तुम्हाला ती पद्धत व्यवस्थित समजणं आवश्यक आहे. मग आता याच्यामध्ये काय झालं तर 7चा गट तयार झालाय पण 2चा मात्र तयार झालेला नाही. इथं पुन्हा काहीच दिसत नाहीये, म्हणजे ह्याची जी ऑर्डर आहे ती किती आहे, 2 आहे. कोटी किती आहे ह्याची, 2 आहे. म्हणजे पुन्हा आपल्याला काय करायचंय, वर्गमूळच काढायचंय. वर्गमूळ काढायचंय म्हणजे दोघांचे गट तयार करायचे. मग
या ठिकाणी 7चा गट तयार झालेला आहे आणि ह्या 2चा मात्र गट तयार झालेला नाही. आणि म्हणून काय होणार आहे बघा, ज्याचा गट तयार झालाय तो संख्या बाहेर म्हणजेच वर्गमूळ निघालेला आहे त्याचं 7, म्हणून 7 ही संख्या कर्णी चिन्हातून बाहेर आलेली आहे, म्हणजे तिचं परिमेय संख्येमध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि ज्याला जोडी नाही किंवा जो उरलेला अवयव आहे एकटाच, त्याला पुन्हा आहे तसं कर्णी चिन्हामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे 98चं सिम्पलेस्ट फॉर्म काय मिळालं आपल्याला, 7 वर्गमुळामध्ये 2 किंवा 7 कर्णी चिन्हामध्ये 2 हा मिळालेला आहे. इथे काय झालं होतं की इकडे गट अगोदर पडले आणि 3 इथे राहिला होता. या ठिकाणी काय झाले, 2 अगोदर राहिलेले, गट नंतर पडलेले. कसंही असलं तरी आपल्याला गट तयार होणाऱ्या संख्या बाहेर घ्यायच्या, गट तयार न होणारी संख्या आहे तशी कर्णी चिन्हामध्ये लिहायची आहे. अशा प्रकारे आपण ह्या आडव्या पद्धतीने सुद्धा सोडवू शकतो. त्यानंतर आता तिसरं जे उदाहरण आहे, तिसरं उदाहरण आहे कर्णी चिन्हामध्ये 27. आता इथं सुद्धा ऑर्डर दिलेली नाहीये, म्हणजे त्याची ऑर्डर आपोआपच काय असणार आहे, 2 असणार आहे. मग आता आणखीन आता तिसरी पद्धत कुठली, तर 27 ही जी संख्या आहे ती यापैकी कशाच्या पाड्यात आहे ती आपण शोधूया. मग 1च्या पाड्यात तर आहे त्याचा काही प्रश्न नाही, 1 काही घेतच नाही आपण. 4च्या पाड्यात तर नाहीये, म्हणजे 1 घ्यायचंच नाही आपल्याला. 4च्या पाड्यात 27 नाहीये, पण 9च्या पाड्यात 27 आहे. 9च्या पाड्यामध्ये काय आहे, 27 आहे. मग कसं फोड करता येईल आपल्याला ह्याची 27ची, 9 गुणिले 3. 9च्या पाड्यामध्ये 27 आहेत, म्हणजे 27 कसं लिहिणार आपण, 9 त्रिक 27. आणि मग ह्या 9चं वर्गमूळ माहिती आपल्याला, 9चं वर्गमूळ किती आहे, 3. आणि या 3चं वर्गमूळ काढता येत नाही, म्हणून ही संख्या कर्णी चिन्हामध्ये लिहायची आहे. 9चं वर्गमूळ 3 निघाल्यामुळं ती संख्या बाहेर लिहिली आपण, आणि ह्या 3चं वर्गमूळ निघत नाही म्हणून ती संख्या कर्णी चिन्हामध्ये तशीच ठेवायची आहे. आणि मग जर नुसतं 9 दिलं असतं तर आपण लगेच वर्गमूळ 3 लिहिलं असतं, आणि ह्याला हा मात्र कर्णी चिन्हामध्ये राहिलेला आहे. तर ह्या 3 प्रकारे आपण कर्णीला सोपे रूप देऊ शकतो किंवा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहू शकतो. या 3 पैकी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सोडवा. परंतु शक्यतो बहुतेक वेळा काय होतं की आपल्याला ही किंवा ही पद्धत वापरावी लागते जर मोठ्या संख्या असतील तर. त्यामुळं ही सुद्धा पद्धत तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला पाडेपाठ असतील, ह्या संख्या माहिती असतील तर ही पद्धत वापरू शकता. माहित नसेल तर तुम्ही या पद्धतीने अवयव काढू शकता किंवा या पद्धतीने सुद्धा अवयव काढू शकता. त्यानंतर आता चौथं एक उदाहरण आहे 250. तर इथं सुद्धा त्याची ऑर्डर दिलेली नाही, म्हणजे 2 आहे. आता ह्याचं सुद्धा आपण काय करू शकतो, 25 दिसते आपल्याला इथे, तर हे 25 आहे. मग ह्या 25 गुणिले 10 असं आपण ह्याची फोड करू शकतो. 25 गुणिले 10, 250 म्हणजे 25 गुणिले 10. आणि मग याच्यामध्ये 25चं वर्गमूळ निघतं आहे 5 आणि 10चं वर्गमूळ निघत नाही, म्हणून ते कर्णी चिन्हामध्ये ठेवायचे आहेत. किंवा मग मूळ अवयव काढायचे असतील तर तुम्ही मूळ अवयव काढू शकता. 250चे मूळ अवयव उभ्या आडव्या पद्धतीने, तर इथे 2, 125. आता मात्र 5नेच भाग जाणार आहे. 5 दुने 10, 5 5 25. त्यानंतर परत 5 आलेला आहे आणि पुन्हा 5 1 5. तर इथे सुद्धा आपल्याला काय मिळालेलं आहे बघा, की याचा गट तयार झालेला आहे. ह्या 5चा कोटी 2 आहे, ह्याची ऑर्डर 2 आहे, म्हणून ह्या दोघांचा एक गट तयार करून 5 बाहेर आलेला आहे. म्हणजे जर मी इथं 2 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 असं लिहिलं तर या 5चा गट तयार झालेला आहे ह्या जोडीचा. इथे मात्र ह्या 2ला पण जोडी नाहीये, ह्या 5ला पण जोडी नाहीये, लक्षात घ्या. इथं 5 एकटेच आलेले आहेत आणि हे 5 मात्र जोडी आलेली आहे. आणि म्हणून आपल्याला काय लिहिता येईल, हा जो आहे गट तयार झालेला तो 5 घ्यायचा आहे. आणि ज्या आहे ते हे उरलेले जे आहेत ते 2 गुणिले 5 ते तसेच राहणार आहे. 2 गुणिले 5, मग 2 पंचे किती आलेला आहे, 10. म्हणजेच आपल्याला ह्याचा सिंपल फॉर्म किंवा सिम्पलेस्ट फॉर्म काय मिळालेला आहे, 5 कर्णी चिन्ह 10. या प्रकारे म्हणजे हे गणित मी 2 प्रकारे तुम्हाला सोडवून दाखवलेलं आहे. ही पहिली एक पद्धत दाखवलेली आहे, ही दुसरी पद्धत एक दाखवलेली आहे. हे ह्या पद्धतीने सोडवून दाखवलेलं आहे, हे अवयव पद्धतीने सोडवून दाखवलेलं आहे.
हेच तुम्ही असे आडवे पण अवयव पाडू शकता. फक्त मूळ अवयव पाडता येणं ही कृती तुम्हाला येणं अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारे आपल्याला सिंपल फॉर्म लिहायचा आहे आणि हे आल्याशिवाय तुम्हाला बाकी कुठली उदाहरणं सोडवता येणार नाही. त्यानंतर आता एक उदाहरण इथे घेतलेलं आहे 51, ते तुम्ही सोडवून बघा कसं येतंय ते. त्यानंतर 81 एक आहे, तर ते पण सोडवूया आपण. पाचवं उदाहरण आहे, पाचवं उदाहरण 112 दिलेलं आहे वर्गमुळामध्ये 112. आता 112 कशाच्या पाड्यात आहेत हे आपण तिथे ओळखू शकत नाही. जर तुम्हाला पाडेपाठ असतील तर तुम्ही लिहू शकता इथं कशाच्या पाड्यात आहेत, पण नसेल तर तुम्ही अवयव पाडू शकता. 112 चे 2 गुणिले 56, त्यानंतर 2 गुणिले 2 गुणिले 28, त्यानंतर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 14, त्यानंतर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7. आणि मग याच्यामध्ये आता ह्याची सुद्धा काय आहे, ऑर्डर 2 आहे, म्हणजे दोघांचा, ह्या दोघांचा एक गट आला, ह्या दोघांचा. मग ह्या गटातला बाहेर आला, या गटातला 2 बाहेर आला आणि ह्याला गट तयार झालेला नाही, ती संख्या कर्णी चिन्हामध्ये ठेवली, पुन्हा आहे तशी 7. ह्यांचं किती आलं उत्तर, 4 कर्णी चिन्हामध्ये 7. म्हणजे ही संख्या कशामध्ये होती तर 16च्या पाड्यामध्ये होती. 16 गुणिले 7 असंही आपण ह्याचं रूपांतर करता येईल आपल्याला, जर तुम्हाला पाडे माहिती असतील तर. 16 गुणिले 7, 16चं वर्गमूळ 4 आणि 7 आहे तसे कर्णी चिन्हामध्ये राहतील. अशा प्रकारे आपल्याला ही उदाहरणे सोडवता येतील. त्यानंतर आणखीन एक उदाहरण बघूया. 51 एक दिलेला आहे तुम्हाला आणि ह्याची कोटी मात्र दिलेली आहे 3 कोटी आहे. आता 51चे तर अवयव आपल्याला काय पडतात बघा, 17 गुणिले 3 किंवा 3 गुणिले 17 आणि ह्याची कोटी आहे 3. आता इथं कुठलाच अवयव 3 वेळा आलेला नाहीये, कुठलाच अवयव 3 वेळा आलेला नाही आणि 3चं पण आपण घनमूळ काढू शकत नाही, 17चंही घनमूळ काढू शकत नाही. त्यामुळे हे आहे असंच राहणार आहे. 17 त्रिक 51 आणि ह्याची ऑर्डर आहे 3. म्हणजे याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. ह्याचं 51चं आपल्याला घनमूळ काढता येत नाही किंवा सिंपल फॉर्म अशा पद्धतीमध्ये सुद्धा ही संख्या येत नाही. आणि त्यानंतर 81 आहे, पण ह्याची कोटी आहे 5. म्हणजे 81चे जर आपण अवयव पाडले तर आपल्याला माहिती आहे 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3, 4 वेळाच 3 येते आणि आपल्याला कोटी किती आहे त्याची 5 आहे. मग 5 वेळा 3 येते का या ठिकाणी, तर येतच नाहीये. 5 वेळाच 3 यायला पाहिजे तरच आपण त्याचा गट तयार करू शकणार आहे. मग इथं येतच नाहीये, त्यामुळे आपलं काय आहे 81 आणि ह्याची कोटी 5 हे आहे असंच आलेलं आहे. ह्याचं पुन्हा वेगळं सिम्पलेस्ट फॉर्म होऊ शकत नाही. म्हणजे ह्याचं 5वे मूळ आपल्याला काढता येत नाही, याचं घनमूळ सुद्धा आपल्याला काढता येत नाही किंवा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहिता येत नाही. अशा प्रकारे आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म किंवा कर्णीचे सोपे रूप हा अतिशय महत्वाचा भाग आहे. तो तुम्ही समजून घ्या आणि त्याप्रमाणे उदाहरणे सोडवायची आहेत.